सरपंच संतोष देशमुख यांना आरोपींनी तब्बल 2 तास अमानुष मारहाण केली। ही मारहाण करताना आरोपींनी 15 व्हिडिओ आणि 8 फोटो काढलेत। हे सर्व फोटो आणि व्हिडिओ सीआयडीनं महेश केदारच्या फोनमधून जप्त केलेत। या व्हिडिओमध्ये सुदर्शन घुलेसह इतर आरोपी हे सरपंच देशमुखांना मारहाण करताना दिसून येते। वाल्मिकच्या चेल्यानी संतोष देशमुखांची हत्या आपणच केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली। सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी पोलीस चौकशी दरम्यान आपल्या गुन्ह्याची कबुली दिली। सुदर्शन घुलेनं पोलिसांना हत्येमागील कारण आणि घटनाक्रम सांगितल्याचं समजतंय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ऑफिस बॉयचा जबाब महत्त्वाचा ठरलाय। आवादा कंपनीच्या ऑफिस बॉयच्या जबाबामुळे कराड गँगचा टप्प्यात कार्यक्रम झालाय। ऑफिस बॉयच्या कबुली जबाबातून हत्येचं कारण आणि वादाची ठिणगी कुठे पडली याचा घटनाक्रम समोर आलाय। सरपंच हत्या प्रकरणात सर्वात जास्त म्हणजे 19 पुरावे हे स्कॉर्पिओमध्ये आढळून आले होते। याच काळ्या स्कॉर्पिओ गाडीचा फॉरेन्सिक तपासणीचा अहवाल साम टीव्हीच्या हाती लागलाय। ही स्कॉर्पिओ गाडी आरोपी गँगचा म्होरक्या सुदर्शन घुलेची आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा अशी मागणी धनंजय देशमुखांनी केली। तसंच जोपर्यंत सर्व आरोपींना फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत समाधानी म्हणणं घाईचं होईल असं म्हणत त्यांनी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली। सुदर्शन घुलेची कबुली म्हणजे वाल्मिक कराडसाठी पळवाट आहे का असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानीने केलाय। तर घुलेने पोलिसांपुढे कबुली दिली असेल तर ती तितकीशी ग्राह्य धरली जाणार नाही। मॅजिस्ट्रेट पुढे कबुली दिली असेल तर केस संपल्यात जमा आहे असं देखील दमानिया म्हणाल्या।